अद्भुत आनंद शिंपी यांची मुलगी आणि हर्ष श्रावण खरार यांची मिसेस. मी भडगावची जरी माहेरवाशी नसली तर मला खूप आनंद झाला आहे की आज माझ्या काकवा, आज्या, मावश्या, बहिणी आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मैत्रिणींचा मला कट्टा मिळाला आहे. त्याच्यामुळे बघून बरंच वर्ष झाल्यानंतर आज बरंच जणी मला आज अचानक दिसला, खूप वेगळं वेगळं वाटत आहे. पण याच्यासाठी दोन शब्द बोलण्यासाठी आले की बाईच्या जीवनाचे दोनच, एक माहेर आणि एक सासर, एवढ्या दोन पावलात अख्ख्या बाईचं जीवन आपल्याला असतं. पण एवढ्या व्यापामध्ये क्वचितच म्हणजे आय थिंक 2 किंवा 3% स्त्रिया अशा असतील की जे आपल्या स्वतःच्या जीवनाचे काही छंद जोपासत असतील. इथं अख्खं आयुष्याचं बाईचं आयुष्य याच्यातच जातं. पहिले मुलांच्या मागे, नंतर सुनांच्या मागे, शेवटी काय उरतं हरिराम विठ्ठल, दुसरं काय आहे का नाही. म्हणून मी याच्यासाठी नैना मावशींना खूप खूप आभार मानेन की असा कार्यक्रम ठेवल्यामुळे आम्हाला काही असेल ना एकदा मिळायला यायला आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांच्या गाठी भेटी घ्यायला मिळाले. मावशींना मी एवढंच सांगेल, जर जमलं असतं दरवर्षी हवं तर तुम्ही दिवाळ्यात नाही बोलवणार तरी चालेल, कारण की आम्ही आमच्या घरच्या लाडूकरांच्या खात नाही, तुम्ही कुठून खाणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही असं तरी बोलवा, भले आम्ही डबे भरून आणू तरी चालेल. पण असा कार्यक्रम आवर्जून वर्ष 2 वर्षात नक्कीच ठेवा. या निमित्ताने आम्ही नणंद भावजा सुद्धा एकत्र आलो, मैत्रीण एकत्र आलो आणि या निमित्ताने कसं दिवाळीच्या पिरियडमध्ये सगळ्यांचीच गाव आपण म्हणतो सुट्टीचे दिवस आहे. खरं सांगा सुट्टी असते का दिवाळी आपल्याला? खरं सांगा कोणाला सुट्टी असते दिवाळी? सुट्टी असते फक्त लहान मुलांना आणि त्यांचे पसारे आवरायला आपण रिकामेच असतो. नक्कीच ना. मग त्याच्यामुळे मी तर म्हणते ना अशीच मध्यंतरी सुट्टी टाका, म्हणजे नवरे पण घरी असतील, भाऊ पण घरी असतील आणि हा कट्टा फक्त आमचाच. नक्कीच ना. नक्कीच ना. मग सकाळी दिवाळीला यायला आवडेल. म्हणून मग मी आता तुमच्या समोर जायला आवडेल सांगून की हवा तर वर्षात नाही पण 2 वर्षात काय असे ना असा प्रोग्राम नक्कीच ठेवा. आम्ही आवर्जून हजेरी लावणार तुमच्यासाठी. यापेक्षा संख्या दुप्पट असेल पुढच्या वेळेला. नक्कीच नक्कीच. आम्ही पण आमच्या बाकीचे जे गैरहजर त्यांना चिंबीड मिसळ लावून सांगू ना मग ते आमच्या म्हणून म्हटलं मी याच्यासाठी 2 शब्द करायला आली की मलाही 20 वर्षानंतर आज भडगावमध्ये मावशा काकवा सगळे एकत्र दिसलेत. नाही तर पुन्हा लग्न कार्याशिवाय कोणाच्या भेटी होत नाही. मी एवढंच सांगलं होतं की पुन्हा या कार्यक्रमाला बोलवल्यानंतर सगळ्यांनी एवढीच आनंदाने हजेरी लावा आणि जर 2 शब्द आनंदाचे मिळत असतील तर नक्कीच जगा. आयुष्य खूप क्षणभंगूर झालेलं आहे. कोरोनाच्या काळात आता सगळ्यांनी अनुभवलं असेल. जे व्यक्ती सकाळी दिसला दुपारी त्याचा आपल्याला डोळ्याला दिसला नाही. म्हणून हे क्षण सांगते, जर आपल्या घरामध्ये काही वाद असतील, विवाद असतील तर ते मिटवून ह्या कार्यक्रमांसारख्या स्थितीत येऊन आपण सगळ्यांनी आपल्या ह्या कार्यक्रमाला हजेरी लावून आणि घरामध्ये 2 शब्द आनंदाचे वातावरण ठेवून याच्यामुळे होणार असं आहे की आपण कौटुंबिक वातावरण, सुंदर वातावरण छान राहणार आहे आणि याच्याने माहीत पडेल की आपला समाज किती पुढारलेला आहे. महत्वाचं ते असणार आहे. आज आपल्याला गरज आहे मुलांसाठी सुनांची आणि मुलींसाठी जावयांची. याच्यासाठी आजकाल तर मला नाही वाटत, पहिल्या तरी माणसं फ्री होती, थोडीशी कामाचा व्याप कमी होता, बाया घरातलं करत होत्या, माणसं बाहेरची करत होती. पण या कामाच्या व्यापामध्ये माणसांनाही वेळ मिळत होता की म्हटलं नातेवाईक जुळण्यासाठी, संबंध जुळण्यासाठी. पण आजकाल इतका व्याप वाढला आहे की याच्यासाठी एकट्या माणसाची गरज नाही, आता स्त्रीचीही तेवढीच गरज लागणार आहे. म्हणून सांगते, जर अशा कार्यक्रम जर स्त्रियांसाठी झाले त्याच्या निमित्ताने बायांनाही काही स्त्रियांनाही बऱ्याच गोष्टींची माहिती मिळेल आणि आपल्या डोळ्यांना जरा 4 गोष्टी नवीन वेगळ्या बघायला मिळतील. त्यामुळे मी तुम्हाला आणि एवढ्या सगळ्यांनी हजेरी लावली त्याच्यासाठी खूप खूप आभार आणि पुन्हा तुमचं मी माझ्यातर्फे स्वागत करते. तुमचंही खूप कौतुक आहे आणि तुमच्या टीमचंही खूप कौतुक आहे की तुम्ही इतकं सहजतेने आणि इतकं सुंदर आयोजन केलेलं आहे की कसलाही त्रास नसताना. आणि तो टायमिंग खूप सुंदर निवडला तुम्ही. सांगायला जरी 10 झाले इट्स ओके. 10+2 म्हणजे काय 12 काय 2 तास नाही आपले बरोबर ना. मग त्यांना माहित होतं 10ला सांगितलं तरच बायका 12पर्यंत पोहोचतील. मग त्याच्यासाठी जो टायमिंग ठेवला होता ना तो 12 ते 4 म्हणजे त्यांच्यासाठी 10 असेल पण आपल्याला 12 ते 4च म्हणता येईल. तो 12 ते 4 तो टायमिंग पण सुंदर होता. म्हणजे घरी जाऊन पुन्हा आपण आपल्या थोडं उरलेली सगळी कामं करून आपण पुन्हा आपल्या गावाला लागायला मोकळं. आणि मावशींना पण थँक्यू आणि तुम्ही सगळेजण पण याच्यासाठी थँक्यू. आणि खरंच सांगते 2च ओळी बोलेल माहेर जाईल म्हणजे जुनी लोकांची म्हण होती ना. मी फक्त माईक बाजूला ठेवून सांगते त्या ओळी 1 सेकंद. जुनी गोष्ट आहे आणि एका सांगेल माहेर म्हणजे नेमकं काय. म्हणजे जुने म्हणायचे ना
गहू दयस बाजरी दयस गहू दयस बाजरी दयस दयता दयता उमाय दयता दयता याद माहेर नियस याद माहेर नियस